इस जन्म में तो आप आम आदमी पार्टी को दिल्ली में नहीं हरा सकते मोदी जी। 2025 तो छोड़ो, 2050 का चुनाव भी आप दिल्ली में नहीं जीत पाओगे। दिल्ली से माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी विधानसभेतून भाजप आणि पंतप्रधान मोदींना हे आव्हान दिलं होतं। मग फेब्रुवारी 2025ला दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि निकाल होता, दिल्लीत आपने सत्ता गमावली। त्याहीपेक्षा बिग ब्रेकिंग होती, अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्लीत पराभव। भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून दिल्लीच्या सत्तेपर्यंत पोहोचलेल्या केजरीवालांसाठी हा मोठा धक्का होता। सलग 3 वेळा दिल्लीची सत्ता, पंजाबमध्ये एकहाती सत्ता, फक्त 10 वर्षात पक्षाला मिळालेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, हा अरविंद केजरीवालांचा चढता पॉलिटिकल ग्राफ या एका पराभवानं झापकन खाली आला। आता पुढच्या वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीतून केजरीवाल पुन्हा एकदा कमबॅक करतील असं बोललं जात असतानाच शुक्रवारी एक मोठी घडामोड घडली। राघव चड्ढा यांच्यासह पंजाबमधील आपच्या 7 राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला। राघव चड्ढा यांच्यावर अलीकडेच झालेल्या पक्षांतर्गत कारवाईवेळीच चड्ढा भाजपवासी होणार हे निश्चित मानलं जात होतं, पण ते इतक्या लवकर घडेल आणि पंजाबमधले राज्यसभेचे 2/3 खासदार फुटून भाजपमध्ये जातील याचा कोणालाच अंदाज नव्हता। या घटनेनंतर भाजपने पंजाबच्या जनतेला धोका दिल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय। पण पंजाबमध्ये आपच्या 7 राज्यसभा खासदारांनी भाजपमध्ये जाणं हे आगामी पंजाब निवडणुकीतही आप आणि केजरीवालांना महागात पडणार का, अशी चर्चा आता व्हायला लागली आहे। कमी वेळेत मोठं यश मिळवलेल्या अरविंद केजरीवालांचा असा डाऊनफॉल का सुरू झालाय, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। केजरीवालांच्या डाऊनफॉल मागचं पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे त्यांची इमेज डॅमेज होणं। खरं तर केजरीवाल हे IIT पदवीधर, UPSC पास होऊन ते भारत सरकारच्या महसूल विभागात काम करत होते। पण समाजसेवेची आवड असल्यामुळे त्यांनी सरकारी सेवेतून सुट्टी घेत परिवर्तन या NGOची स्थापना केली। या NGOच्या माध्यमातून दिल्लीतल्या लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याचं काम ते करत होते। अगदी भाड्याच्या झोपडीत राहून लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम केजरीवाल करायचे। त्यामुळे तेव्हा केजरीवाल राजकारणात नसले तरी त्यांना मास लीडरशिप मिळत गेली। त्यांच्या या कार्यामुळे 2006 मध्ये त्यांना रेमन मॅक्सेसे पुरस्कार मिळाला आणि सोबतच ओळख सुद्धा मिळाली। मग दिल्लीच्या जंतर मंतरवर भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात केजरीवाल हे अण्णा हजारेंच्या शेजारी मांडीला मांडी लावून बसायचे। हाफ शर्ट, ढगळ पॅन्ट अशा साध्या पेहरावात डोक्यावर मैं आम आदमी हूं ही टोपी घालून वावरणारे केजरीवाल लोकांना आपल्यातलेच एक वाटायला लागले। भ्रष्टाचार विरोधी आंदोलन अण्णा हजारेंनी सुरू केलं असलं तरी अरविंद केजरीवाल हे या आंदोलनाचा चेहरा बनले। लोकांचा त्यांना पाठिंबा मिळायला लागला आणि कधीही राजकारणात प्रवेश करणार नाही असं म्हणणाऱ्या केजरीवालांनी थेट राजकीय पक्षाची घोषणा केली। पक्ष स्थापन करताना हा पक्ष नसेल तर हे बदल घडवणारं आंदोलन असेल असं केजरीवालांनी म्हटलं होतं। साधेपणा, बदल घडवण्याची जिद्द आणि लोकांमध्ये तयार झालेली इमेज यामुळे केजरीवालांना पहिल्याच दिल्ली विधानसभेत 28 जागा मिळाल्या। पण सत्ता स्थापनेसाठी बहुमत नव्हतं, तेव्हा केजरीवालांनी आपल्याच इमेजला झाडूनं पार झटकून टाकलं। त्यांनी थेट काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन दिल्लीची खुर्ची मिळवली। तेव्हा त्यांच्यावर टीकाही झाली। राजकीय करिअरच्या सुरुवातीलाच ज्या पक्षाच्या विरोधातून पक्ष काढला त्याच पक्षाच्या पाठिंब्यावर केजरीवालांनी सत्ता मिळवणं अनेकांना खटकलं। केजरीवाल सुद्धा सत्ता पिपासू होत आहेत का, सिस्टीमला विरोध करणारे त्याच सिस्टीमचा भाग होत आहेत का, असं अनेकांना वाटून गेलं। आपल्याबाबत हे विरोधी वातावरण तयार होतंय हे लक्षात येताच केजरीवालांनी 2015 मध्ये सत्तेला लाथ मारली। तेव्हा दिल्लीत सत्तेत असलेलं काँग्रेस जनलोकपाल विधेयक मंजूर करायला तयार होत नव्हतं। हेच कारण देत अशा पक्षासोबत मी सत्तेत राहू शकत नाही असं केजरीवालांनी सांगितलं। जर मला सत्तेचा लोभ असता तर मी मुख्यमंत्रीपद सोडलंच नसतं, मी माझ्या तत्वांसाठी मुख्यमंत्रीपद सोडलंय असं केजरीवाल त्यावेळी म्हणाले होते। यातून त्यांनी आपली इमेज एकदम मोठी केली। या सगळ्याचा परिणाम 2015च्या निवडणुकीत दिसला आणि आम आदमी पक्ष विक्रमी 67 जागा घेत दिल्लीत सत्तेत आला। मोफत वीज, मोफत पाणी अशा फ्रीबीज स्कीम्स आणून 2020ला सुद्धा विजयाची हॅट्रिक करत केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले। 2022 मध्ये अवघ्या 10 वर्षात आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा सुद्धा मिळाला। पण कॅलेंडरच्या वर्षांप्रमाणेच केजरीवालांची कॉमन मॅनची इमेज नोबल व्हॅनमध्ये बदलत गेली। पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना केजरीवाल वॅगनार घेऊन पोहोचले होते। तेच केजरीवाल लक्झरी कारने फिरायला लागले। कधी काळी भाड्याच्या झोपडीत राहणारे केजरीवाल आलिशान निवासात राहायला लागले। परिवर्तन NGOतून बदल घडवण्यासाठी काम करणाऱ्या केजरीवालांमध्ये झालेला हा बदल अनेकांना झेपला नाही। त्यात लिकर घोटाळ्याच्या आरोपातून झालेल्या अटकेचीही भर पडली।
भ्रष्टाचार संपवण्यासाठी तयार झालेला पक्ष आणि नेत्यावरच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले। या सगळ्याचाच परिणाम म्हणून मैं हूं आम आदमी ही केजरीवालांची ओळख पुसली गेल्याचं राजकीय जाणकार सांगतात। आता ही पक्ष सोडताना राघव चड्ढांनी केजरीवालांच्या याच बदललेल्या रूपाकडे बोट दाखवलं। आम आदमी पक्ष आपली मूल्य आणि सिद्धांतांपासून भरकटत चाललाय। हा पक्ष आता देशाच्या हितासाठी नाही तर आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी काम करतोय असं चड्ढा यांनी म्हटलंय। अर्थात चड्ढा भाजपमध्ये जाण्यात सुद्धा त्यांचा वैयक्तिक स्वार्थ दडल्याचे आरोप होत असले तरी केजरीवालांची डॅमेज झालेली ही इमेज त्यांच्या डाऊनफॉलचं मोठं कारण असल्याचं सांगितलं जातं। केजरीवालांच्या डाऊनफॉलचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे कोर टीमचं फुटणं। अण्णा हजारेंच्या आंदोलनातून उभी राहिलेली केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांची फळी टीम अण्णा म्हणून ओळखली जायची। हीच टीम अण्णा पुढे आम आदमी पक्षाची कोर टीम होती। पक्षाच्या सुरुवातीच्या काळात या टीमच्या भक्कम साथीचा केजरीवालांना फायदा होत गेला, पण अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यात झालेल्या बदलांमुळे या फळीतला एक एक नेता केजरीवालांना सोडून गेल्याचं पाहायला मिळालं। आपल्या पक्षात कोणीही हायकमांड नसेल असं पक्ष स्थापनेवेळी सांगणारे केजरीवालच पक्षाचे वन अँड ओनली नेते होत असल्याचे आरोप अनेक नेत्यांनी केले। त्यामुळे आपच्या अनेक संस्थापक सदस्यांनी केजरीवालांना टार्गेट करत पक्षाला रामराम ठोकला, तर काहींना पक्षातून काढून टाकण्यात आलं। यातलेच दोन महत्त्वाचे नेते म्हणजे योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण। 2015 मध्ये पक्षविरोधी कारवाईचं कारण देत आपमधून या दोघांचीही हकालपट्टी करण्यात आली। हे दोघंही आपचे संस्थापक सदस्य होते। योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून प्रश्नचिन्ह निर्माण केले होते। तसंच अरविंद केजरीवाल यांच्या हुकुमशाही कारभाराविरोधात बंडही केलं होतं। पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केजरीवालांसोबत लिकर घोटाळ्यात आरोप झालेल्या मनीष सिसोदिया यांनीच योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव मांडला होता। त्यांच्यासोबतच आनंद कुमार आणि अजित झा यांचीही हकालपट्टी करण्यात आली। यावेळी आपच्या प्रमुख संस्थापक सदस्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती। योगेंद्र यादव यांनी या हकालपट्टीबद्दल बोलताना आपल्याला तिथे उपस्थित असलेल्या बाउन्सर्सनी मारहाण केल्याचा, आपलं म्हणणंच ऐकून न घेता थेट काढून टाकण्याची कारवाई केल्याचा आरोप केला होता। केजरीवालांच्या पक्षात लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप सुद्धा यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी केला होता। यानंतर महाराष्ट्रातील आपचे नेते आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयंक गांधी यांनीही आपचा राजीनामा दिला। यादव आणि भूषण यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करताना मयंक गांधी केजरीवालांच्या एकाधिकारशाहीला विरोध करत बाहेर पडले। त्यांच्या पाठोपाठ अंजली दमानी यांनीही केजरीवालांवर राजकीय घोडेबाजाराचे आरोप करत पक्ष सोडला। आप आणि भाजपमध्ये काँग्रेसचे आमदार फोडण्यावर चर्चा झाल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्यावरूनच नाराज होऊन दमानी यांनी राजीनामा दिला। त्यानंतर आपचे लोकप्रिय नेते आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे भाग असलेले कवी कुमार विश्वास यांनीही पक्ष सोडताना केजरीवाल टीका सहन करत नाहीत, पक्षातली सगळी सत्ता स्वतःभोवतीच केंद्रित करत असल्याचा आरोप केला। कधी काळी आपमध्ये असलेले आणि सध्या दिल्ली सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या कपिल मिश्रा यांच्यावरही केजरीवालांकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली। त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। तेव्हा कपिल मिश्रा स्वतः दिल्ली सरकारमध्ये जलमंत्री होते, पण पक्षानं त्यांना बडतर्फ केलं। त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून आता कपिल मिश्रा हे दिल्ली सरकारमध्ये कामगार मंत्री म्हणून कार्यरत आहेत। या सगळ्या नेत्यांच्या सोडून जाण्यामुळे आपमधल्या अंतर्गत वादळाचीही मोठी चर्चा झाली होती। त्यात खासदार स्वाती मालिवाल यांनी 2024 मध्ये आपल्याला केजरीवालांच्या शासकीय निवासस्थानी केजरीवालांच्या समोर त्यांच्या पीएनं लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला होता। आता राघव चड्ढा यांच्यावर सुद्धा पक्षाने काही दिवसांपूर्वी राज्यसभेच्या उपनेते पदावरून हकालपट्टीची कारवाई केली होती, पण त्यांच्या जागी पक्षानं ज्यांना उपनेते केलं होतं ते अशोक मित्तल सुद्धा आता भाजपवासी झालेत। अर्थात या सगळ्या खासदारांच्या भाजप प्रवेशामागे त्यांचा स्वार्थ असल्याची टीका होत असली तरी केजरीवालांच्या पक्षात लोकशाही राहिली नसल्याचा आरोप सातत्यानं होत राहतो। हीच गोष्ट केजरीवालांना बॅकफुटला घेऊन जाणारी ठरल्याचं बोललं जात आहे। याच सगळ्या कारणांमुळे केजरीवालांचा डाऊनफॉल सुरू झाल्याचं चित्र निर्माण झालंय। पण तुम्हाला काय वाटतं, अरविंद केजरीवाल कमबॅक करणार का? ज्या पंजाबमधून भाजपने आपचे राज्यसभा खासदार गळाला लावले त्याच पंजाबमध्ये केजरीवाल पुढच्या निवडणुकीत भाजपला धोबीपछाड देणार का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।